नमस्कार सर्वांना. तर इकडे चाललं आहे माझं स्वयंपाक करायचं काम दुपारचं, जे की परीचं आणि माझं आमच्या दोघींचंच असणार आहे. आणि मी सोप्यात सोपं आपली मुगाची खिचडी आणि पालकची खिचडी लावली आहे. म्हणजे एकच मुगाची आणि पालकची खिचडी लावली आहे तर आमच्या दोघींसाठी. आणि कसं आहे माहिती आहे, तिच्यासाठी वेगळं केलं ना ती खात नाही. तिला आम्ही जे खातो ना तेच पाहिजे असतं. त्याच्यामुळं मग मी आमचं जेवण थोडं फिक्कं बनवते, कारण कसं आहे टेस्टला फिक्कं केलं ना तर ती पण खाते आणि आम्हाला पण टेन्शन नसतं किंवा ती किरकिर करणार ह्या गोष्टी सगळ्या. आणि आम्हाला पण चांगलंच आहे फिक्कं जेवण, जास्त तिखट काही कामाचं नसतं, सगळ्यांनाच माहिती आहे. तर इकडे माझी आत बाहेर चाललं होतं, कारण ती बाहेर खेळत होती आणि ती ना बाजूच्या गेटने बाहेर निघून जाते. त्या गेटने वरची लोक आहेत ना उघडतात बंद करतात ना, मग ते कधी कधी उघडा राहून जातो. मग ती तिकडनं पळते बाहेर आणि बाहेर पडलं की डायरेक्ट रस्ता आहे, त्याच्यामुळे भीती वाटते. म्हणून तिला मी आत ये असं बोलत होती, पण ती काही आत येत नव्हती. तर त्यानंतर मी मेकअप करायला घेतला, कारण आज काहीतरी स्पेशल आहे. सो ते तुम्हाला पुढे व्हिडिओत बघायला भेटेल. तर इकडे माझं मेकअप करायचं काम चाललं होतं पटपट, कारण कसं आहे मला एक तर मेकअप येत नाही आणि हा माझा जुगाडू मेकअप आहे, त्यामुळे जेवढं वस्तू आहे तेवढं पटपट करून घेऊ म्हटलं. उशीर झाला होता, मला डेकोरेशन पण करायचं होतं, सगळ्या गोष्टी आवरायच्या होत्या. सो माझा मेकअप करून घेऊ म्हटलं पहिले, कारण मेकअप सेट झाला ना टेन्शन असतो. आणि ती उठलेली आहे त्यामुळे मग आधीच डेकोरेशन करून ठेवण्यात काही अर्थ नसतो, कारण ती सगळं ओढून ताणून खराब करून टाकणार. त्यामुळे म्हटलं जरा थांबा, आवरून घेऊ आधी माझं स्वतःचं आणि मगच डेकोरेशन वगैरे ह्या गोष्टी करू. काही वेळ नाही लागणार एवढा, कारण सगळं सेट आहे माझं, फक्त लावायचं आहेत 4 गोष्टी, तेवढंच फक्त. आणि इकडे माझा असं मेकअप चाललं होतं. मला काही मेकअप येत नाही ना, माझ्याकडे ब्रश आहे ना काही आहे. सो हातानेच आपलं काम चाललं होतं, रगडायचं आणि थोपायचं. कारण आणि हे जे आय शॅडो लावते ना ते मी लिपस्टिकचं लावते, कारण माझ्याकडे आय शॅडो पॅलेट नाही आहे. जे होतं ते माझ्या लेकीने तोडून टाकलं आहे. आणि हायलायटर पण आहे माझ्याकडे, तेवढंच एक गोष्ट आहे जी परफेक्ट आहे. आणि बाकी फाउंडेशन वगैरे ते असतंच. तर फाउंडेशन मी सनस्क्रीनमध्ये मिक्स करून लावलं आहे, कारण सनस्क्रीन माझी थोडी अशी जरा ग्लोसाठी आहे, त्यामुळं मग ते एकत्र लावलं होतं मी. सो असं छान सिंपल साधा मेकअप माझा रेडी आहे. लिपस्टिक पण मी डबल शेडची लावली आहे, कारण मला डबल शेडच आवडतो, त्यामुळे मग मी तसंच लावलं आहे. आणि हेअरस्टाईल तर तर माझ्या ह्या एवढ्याशा मेकअपला, आणि तो पण जुगाडू मेकअपला झालेला राहाडा आहे, खूप झाला आहे. आणि ती नेमकी माझ्या मेकअपच्या वेळेस उठली आणि आता मला आवरायला पण उशीर होतो आहे. सो चाललं आहे माझे पटपट आवरायचं. आणि माझा मेकअप कसा वाटतं मला सांगा. सगळा काही जुगाडे, माझे प्रोडक्ट वगैरे मी काय अजून घेतलेले नाही आहे. लग्नाला घेतले होते तेव्हा, म्हणजे जवळजवळ 3 वर्ष झाले, त्यानंतर मी काही घेतलं नाही आहे पुन्हा. आणि हां, लिपस्टिक वगैरे घेत राहते मी, पण बाकी फाउंडेशन वगैरे ह्या गोष्टी नाही घेतल्या आहे मी बरेच आता खूप दिवसापासून. आणि मी करते मेकअप, सो तिला पण करायचा होता, म्हणून तिची लुडबुड चालली होती. त्या लुडबुडीमध्ये तिने सगळं माझं ज्वेलरी सगळी इकडचं तिकडं मिक्स करून ठेवली. आता ती जोडायला आणि बांगड्यांचा सेटअप पुन्हा लावायला खूप वेळ जाणार आहे. आणि मी मिक्स बांगड्या घालणार आहे, म्हणजे मल्टी कलरच्या त्या, कारण माझ्या साडीवरच्या प्रॉपर मॅचिंग बांगड्या माझ्याकडे नाही आहे, म्हणून मल्टी कलरच्या आहेत त्या घालणार आहे. आणि झुमके वगैरे आणि ठुशी आणि बाकी लॉंग एक साधं मंगळसूत्र आहे ते घालणार आहे. बस असंच सिम्पल लुक राहणार आहे माझा, जो की तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि माझा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, आणि आवडल्यास नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. ही बघा माझी लेक लय बदमाशी झाली बाबा. जसं कळायला लागलं आहे ना तशा खूप अवघड गोष्टी होऊन गेल्यात. हे बघा सगळा पसारा काढून ठेवला आहे तिने, मी जोपर्यंत मेकअप करते तोपर्यंत. आणि माझं पूर्ण मेकअप जो ड्रेसिंग टेबल आहे तो सगळा खराब झाला आहे, तर पुन्हा मला तो ऑर्गनाईज करावा लागणार आहे. आणि तिला आहे ना ह्या म्हणजे ज्या कप्प्यापर्यंत तिचा हात पोचतो ना, मग तिथून सगळ्या वस्तू ओढून घेते ती. आणि आरसा पण गोल गोल फिरवता येतो, तर ती खूपच राडा करून ठेवते. म्हणून मग आता मला उद्या पुन्हा ते सगळं आवरावं लागणार आहे. असो, त्यानंतर मी एकीकडे माझं आवरल्यानंतर बायकांसाठी दूध गरम करायला ठेवलं होतं, कारण मी दूधच आटवून देणार आहे त्यांना, दुसरं काही नाही करणार आहे. आणि तिळगुळ आणि वाण एवढंच असं आहे माझं. तर मी इकडे रेडी झाली आहे आणि इकडे मागे बोरणांचं डेकोरेशन पण छान असं रेडी झालं आहे. हळदी कुंकाचं काही नाही केलं मी, रांगोळी काढली आहे बाहेर फक्त. तर आम्ही दोघी पण छान असं रेडी झालो आहे. कमेंटमध्ये सांगा आम्ही कशा दिसतो आहे ते. ओके, माझं बरंच आवडून झालं आहे, आता बायका यायच्या बाकी आहेत. सो ते आले की मग हळदी कुंकाला सुरुवात करेन.
गोळा गोळा करा. ए थांबा मनू मनू थांब ठेव त्याच्यात मनू ठेव त्याच्यात परी इकडे बघ. परी इकडे बघ. परी ए परी ती खाती. बघा माझं बाळ किती शांत बसलंय आणि या शांत बसण्याच्या मागचं कारण आहे फक्त बिस्किट, चॉकलेट आणि ती बोरं. कारण हा एकच मोका आहे जो तिला मनसोक्त खाता येईल, बिस्किट वगैरे सगळं. त्यामुळे तिने तो छान एन्जॉय केला आणि त्यानंतर मी बायकांना हळदी कुंकू लावलं आणि वाण दिलं. सो तेच नमस्कार वगैरे करायचं चाललं होतं आणि आशीर्वाद कसा द्यायचा असं डिस्कशनही त्यांच्यामध्ये चाललं होतं. हे सगळ्या माझ्या एरियातल्या काकू, कोणी ताई आणि कोणी माझ्याबरोबरीच आहे. सो छान आहेत सगळे. तर असं छान असं हळदी कुंकूही माझं पार पडलं आणि मुलांची पण मध्ये मध्ये धावपळ चालली होती. कोण काय खेळत होतं तर कोण काय करत होतं, सगळ्यांचं चाललं होतं हे खेळायचं ते खेळायचं. आणि परी मात्र यात दिसत नसेल कारण ती माझ्या मागे मागेच होती आणि तिला पण थोडं अवघड म्हणजे गजबजल्यासारखं झालं होतं. नंतर आता सगळं सेलिब्रेशन झालं, बोर्णन झालं, हळदी कुंकू झालं, बायका पण गेल्या. आता काही नाही, आता मला हे सगळं अवतार पुन्हा जसा आहे तसा पहिल्यासारखा आवरायचा आणि मस्त असं स्वयंपाक करायचा. स्वयंपाकाला काही नाही, आता मसाले भात करावं लागणार आहे कारण उशीर झाला आहे. सो चला आता पटपट आवरते मी आणि माझा ब्लॉग पूर्ण बघा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुम्हाला हे सांगते की जे मुरमुरे वगैरे सगळं फुलांमध्ये मिक्स झालं आहे ना, ते तिच्यावर वरनं टाकलं बोरणांच्या वेळेस ते. सो ते आता मला एक त्या चिमण्यानं टाकावं लागेल, नाही तर मग सगळ्यात सोपं पर्याय मशीननं देऊन टाकणार आहे मी. आमचे दूधवाले येतात त्यांच्याकडे. सो बघू आता सकाळी ते नेतात की नाही त्यावर आहे. तर इकडे दूध पण गरम केलं होतं बायकांसाठी, ते उरलं होतं. म्हटलं ते जेवण वगैरे झालं की मग आम्ही तिघं पिऊन टाकू. आणि तिच्यासाठी छान अशी लापशी केली होती फोडणी देऊन. आणि मग काय छान क्लीन केलं ओटा. आणि माझा व्हिडिओ मी इथेच संपवते. आवडला असेल नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.